जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतली माघार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्लाद कलोती चिखलदरा नगर परिषद मधून नगरसेवक पदी बिनविरोध। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावाचं फोनवरून केलं अभिनंदन। मुख्यमंत्र्यांच्या मामे भावाचा चिखलदरा नगर परिषदेमधून विजय झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। चिखलदरामधील जमिनी खरेदी करण्याकरता नगरसेवक केला जात असल्याची केली टीका। जो माणूस ज्या गावात राहत नाही, वाडवडिलांपासून दुसऱ्या गावात राहतो, ते तिथे जातात काय, तिथे उभे राहतात काय, दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची विड्रॉल घेतात काय, हे एकंदरीत जे आहे हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी साथीचे प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो। चिखलदरामध्ये कलोती यांच्या विजयानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप। मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत असून उमेदवारांना धमक्या आणि पैसे दिले गेले असल्याचाही त्यांनी केला आरोप। मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे गमदाटी करतायत, गुंडागिरी करतायत, होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत। त्या लोकांना धमक्या दिल्या, 7 की 8 फॉर्म्स होते, ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विड्रॉल करायला लावले। यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील। ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतात ते अशोभनीय आहे। पंढरपूरच्या मंगळवेढा नगरी परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या सुजेता जगताप यांच्या प्रचाराला सुरुवात। जनता मलाच निवडून देईल आणि गुलाल आपलाच असेल असा ठाम विश्वास सुजेता जगताप यांच्याकडून व्यक्त। भाजप सरकारच्या महायुतीच्या मार्फत मला सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि मंगळवेढा शहराचा विकास करणं हे टार्गेट मी डोळ्यासमोर ठेवून या पदासाठी उभी आहे। आता मंगळवेढा शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जनतेचा आरोग्याच्या बाबतीतला हा जो विषय आहे त्यासाठी आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या माध्यमातून मी हा सगळ्या गटारींचा प्रश्न मिटवणार आहे। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरलेल्या एमआयएम कडून प्रचाराचा प्रारंभ। बीडमधील विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देत शहरातील मार्गावरून काढण्यात आली मोटारसायकल रॅली। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत शहा यांच्या प्रचाराला सुरुवात। प्रदीप गारेडकर आणि भरत शहा यांच्यामध्ये होणार चुरशीची लढत। रायगडच्या मुरुड नगराध्यक्ष पदासाठी आराध्या दांडेकरला उमेदवारी। नगराध्यक्ष पदासाठी मला संधी मिळाल्यामुळे मी संधीचं सोनं करेन, तिचं वक्तव्य। मला पहिले म्हणजे खूप अभिमान वाटतोय की बाबांमधनं माझ्याकडे जे आलंय आणि त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आहे, तर त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि मला म्हणजे त्यांनी मला ही मोठी संधी दिली आहे, तर ह्या संधीचं नक्की सोनं मी करेन। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये तिरंगी लढत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिती भालके, विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून सारिका चाबळे आणि भाजपाकडून श्यामल शिरसाट यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल। अमरावतीच्या धामणगाव नगर परिषदेमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अर्चना अडसड रोठे आणि काँग्रेसकडून वर्षा देशमुख यांचा अर्ज। शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादीचा अर्ज नाही। अंजनगाव सुर्जीमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी दोघांना एबी फॉर्म। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगर परिषदेमध्ये भाजपाकडून एकाच जागेसाठी 2 जणांना दिले एबी फॉर्म। सचिन जायदे आणि अजय पसारींना दिला होता एबी फॉर्म।
भंडारामधील तुमसर नगर परिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी. तालुका अध्यक्ष सागर गभणे अपक्ष उमेदवार म्हणून लढणार. बंडखोर उमेदवाराच्या बाजूने जोरदार नारेबाजी. लोणावळ्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि आरपीआयचे उमेदवार सूर्यकांत वाघमारेंचा प्रचार. 25 वर्षांपूर्वीची भ्रष्टाचाराची फाईल पुन्हा उघडत आरोप प्रत्यारोप सुरू. बुलढाण्यामध्ये वंचितच्या उमेदवारांना सोडलं मैदान. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संगीता हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्षाचा निर्णय नाही. लवकरच वंचितची भूमिका स्पष्ट करणार जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघोदे यांची प्रतिक्रिया. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी लोक नगरसेवक पदाकरता उभी आहेत त्यांच्याकरता आम्ही या ठिकाणी लढा देणार आहोत. त्यांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याकरता जे पक्षाच्या वतीने जे काही करता येईल आम्ही ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजूनही बोलणी सुरू आहे. अजूनही काँग्रेसकडनं तसं अधिकृतरित्या आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सूत्रवाचन या ठिकाणी पुढे आलेलं नाहीये. हिंगोलीमध्ये भाजपच्या भास्कर बांगर यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी केली होती दाखल, मात्र त्यांनी माघार घेत थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानं भाजपाला मोठा धक्का. हिंगोली नगर परिषदेमध्ये महायुतीतच संघर्ष पेटला. भाजपाला तोडीस तोड देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं कंबर कसली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील स्वतंत्र उमेदवार उभा केला. रत्नागिरी नगर परिषदेचा शिवसेना भाजपाचा संयुक्त प्रचार सुरू. शहरातील नाचणे येथील ग्रामदेवता नवलाई देवीला गारहाणं घालून प्रचाराला केली सुरुवात. शिवसेनेच्या अनेक नेत्यांची उपस्थिती. वर्धा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज घेणार मागे. वर्धा नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देणार पाठिंबा. कागलनंतर जयसिंगपूर नगर परिषद मध्ये राजकीय भूकंप. भाजपानं महाविकास आघाडी सोबत केली युती. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी भाजप महाविकास आघाडी एकत्र. नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला हादरे सुरूच. डझनभर नेत्यांनी सोडला पक्ष. काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरेंचा भाजपा प्रवेश. काटोलचे भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये केला भाजप प्रवेश. वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिकेमध्ये भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का. माजी नगराध्यक्ष शालिनीताई दाबोडे आणि पती संजय दाबोडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. आमदार राजेश बकाणेंच्या नेतृत्वात धरला हा पक्षप्रवेश संपन्न. उल्हासनगरमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक महेश सुखरामाणी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं भाजपा आक्रमक. भाजप कार्यकर्त्यांनी सुखरामाणींच्या फोटोला फासलं काळं. बदलापूरमध्ये काँग्रेसला खिंडार. शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. 2 दिवसांपूर्वी जाधवांनी दिला होता अध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. लातूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडीतही बिघाडी. 5 पैकी 3 ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार. कार्यकर्त्यांचा रेटा आणि निवडून येण्याची क्षमता पाहून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आल्याची माहिती. जिथं महाविकास आघाडी झाली तिथं आम्ही केलेली आहे आणि जिथे नाही झाली तिथं मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा इतर मित्रपक्ष त्यांनी तो स्थानिक पातळीवर निर्णय केलेला आहे. मला असं वाटतं की त्यामुळे कुठे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांची विशेष काळजी. उमेदवार फुटू नयेत म्हणून नेत्यांनी नेलं सहलीला. उमेदवारांच्या उपस्थितीशिवाय अर्ज न स्वीकारण्याची काँग्रेसची मागणी. बुलढाण्याच्या चिखली नगर परिषद निवडणुकीतील धक्कादायक प्रकार समोर. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीनं केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलीस संरक्षणात उमेदवारी दाखल. तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये विनोद गंगणेला भाजपानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर विरोधकांनी राणा जगजितसिंहांना घेरलं. तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, मला त्या काढायला लावू नका. राणा पाटील यांचा विरोधकांना सज्जड दम. आता हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे हे न्यायालय ठरवेल.
मीडिया ट्रायल करणं किंवा जे लोक असेच वरवरचं बोलणारे आहेत सवंग लोकप्रियतेसाठी, त्यांना मला आवर्जून सांगायचंय की आपली न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेच्या पुढे हा विषय आहे आणि कोण गुन्हेगार आहे ते ठरवायला ती व्यवस्था अतिशय सक्षम आहे. लोणावळ्यामध्ये भाजप कोर कमिटीकडून राष्ट्रवादीच्या युती प्रस्ताव नाकारत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार. मोठं शक्ती प्रदर्शन करत केली प्रचाराला दमदार अशी सुरुवात. लोणावळ्यामध्ये तिरंगी लढत निश्चित. यवतमाळ नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं जागा वाटपासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी झाली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचा आरोप. रत्नागिरीमध्ये निष्ठावंतांना डावलल्याच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी महिला माजी जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे, शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी दिले पदाचे राजीनामे. वाशिम जिल्ह्यामधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नागोराव ठेगणे यांचा उपजिल्हा प्रमुख पदाचा तडकाफडकी असा राजीनामा, तर स्वतःसाठी आलेला एबी फॉर्म जिल्हा प्रमुखांनी पत्नीच्या अर्जाला जोडल्याचा ठेंगडेंचा आरोप. मावळच्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये 28 अपक्ष उमेदवार मैदानामध्ये उतरले. बंडखोरांना मागे घेण्यासाठी आमदार सुनील शेळके तसंच बाळा भेगडे या नेत्यांचा कस लागणार. धाराशिवमध्ये भाजपा क्रूर भ्रष्टाचारी लोकांना पाठबळ देण्याचं काम करत आहे. करुणा मुंडेंचा आरोप, तर यांच्याविरुद्ध लढण्यासाठी तलवार दे. करुणा मुंडेंचं तुळजाभवानीकडे साकडं. बीडच्या माजलगावमध्ये अर्जावर आक्षेप घेतल्यानं उमेदवाराला शिवीगाळ आणि घरासमोर धुडगूस प्रकरणी 15 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या माजलगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकाच घरातील 3 उमेदवारांना तिकीट. नगराध्यक्ष पदासाठी सहाल चाऊस यांच्या सुनेला तिकीट, तर सहाल चाऊस आणि त्यांच्या लहान भावाला नगरसेवक पदाची उमेदवारी. बुलढाण्यामध्ये निवडणुका कार्यकर्त्यांच्या की नेत्यांच्या हेच समजत नाही. खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि नगरसेवकही आम्हालाच पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र. मुंबईमध्ये महायुतीमध्ये फूट. अजित पवारांनी नवाब मलिकांना मुंबई महापालिकेची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज. नवाब मलिकांची जबाबदारी कायम असल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नाही. मंत्री आशिष शेलार यांचा इशारा. महायुतीमध्ये नाराजी नसल्याचा भागवत कराड यांचा दावा. चांगल्या कामाला नेहमीच दृष्ट लागते. विरोधकांचाही सूर त्याच मालिकेतील. भागवत कराड यांची प्रतिक्रिया. लोणावळा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या खात्यामध्ये पहिली मोठी नोट. प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपाचे उमेदवार 152 उमेदवारी अर्ज दाखल. त्यापैकी 73 पुरुष तर 79 महिला. 13 प्रभागात 27 जागा. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रायगडमध्ये रोहा पोलीस स्टेशनकडून मोठी नाकाबंदी. रायगड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या 10 नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस ॲक्शन मोडवर. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये पोलिसांची नाकाबंदी. वाहनांची कसून तपासणी सुरू. गैरप्रकार टाळण्यासाठी कारसह दुचाकी गाड्यांची देखील तपासणी.